विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीचे हॉल तिकीट आलेले आहे आणि तुम्हाला फिजिकल टेस्टसाठी बोलवलेलं आहे. फिजिकल टेस्टमध्ये तुम्ही खूप मेहनत घेतलेली आहे आणि तुमची ही मेहनत वायाला नाही गेली पाहिजे, त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. कारण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आवश्यक डॉक्युमेंट आपल्याला कोणते सोबत न्यायचे आहे, घ्यावयाची काळजी हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. बघा, बघता बघता दिवस गेले, फॉर्म भरले होते. फॉर्म भरून तुम्हाला जवळपास 1 ते 1.5 महिना 2 महिने झाले असतील. बऱ्याचशा जणांना वाटत होतं की मुंबईचा ग्राउंड आत्ताच होणार नाही. ते फक्त स्वप्न पाहत होते की आपलं ग्राउंड 5-6 महिने लेट होईल, परंतु अचानक हॉल तिकीट पाहिल्याच्या बाद त्यांच्या अंगाला घाम फुटत आहे आणि आता ते झोपेतून उठत आहे. आता त्यांच्या अंगात तळमळी सुटत आहे की आम्ही करायला काय पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला घाबरायचं नाही आहे. सर्वात महत्वाची गोष्ट, जर तुम्ही प्रामाणिकपणे जर ग्राउंडवर तयारी केली असेल आणि प्रामाणिकपणे तुम्ही जर अभ्यास केला असेल तर इथं तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही. म्हणून म्हटलं की तुम्हाला तयारी करत असताना काय काळजी घ्यायला पाहिजेत आणि समोर नेत असताना तुमची जी मेहनत आहे वाया नाही गेली पाहिजे, यासाठी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवाराला शेअर करायचा, कारण त्याचंही नुकसान नाही झालं पाहिजे हे चांगला विचार करून त्यालाही रील ही शेअर करा. आता विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत बघा. पोलीस भरती 2025-26 चा तुम्ही फॉर्म भरलेला आहे. फॉर्म भरत असताना अतोनात घाम तुम्ही तुमच्या मैदानावर गाळलेला आहे आणि मैदानावर घाम गाळत असताना तुम्ही आता खूप साऱ्या टायमिंग काढला असेल, तुमचा मिनी टेस्ट दिली असेल, सगळ्या गोष्टीचा तुम्ही प्रयत्न केला असेल, पण आता अशी वेळ आलेली आहे की इथं आपल्याला खेळ बदलायचा आहे. जर तुम्हाला खेळ बदलायचा असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला फक्त स्वतःवर विश्वास असणं खूप महत्वाचं आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, तुम्ही सर्व काही योग्य गोष्टी करू शकता. विद्यार्थी मित्रांनो बघा, हॉल तिकीट आलेले आहेत हे 100% फिक्स आहे. कारण काही जणांना जर हॉल तिकीट मिळाले नसतील, त्यांनी परत परत चेक करत राहायचं. कधी ना कधी तुम्हाला हॉल तिकीट भेटणारच आहे. बऱ्याचशा जणांना हॉल तिकीट सुद्धा नाही भेटले, परंतु बऱ्याचशा जणांचे हॉल तिकीट सुद्धा आले. आता काही जणांचे जे ग्राउंड आहे 11 तारखेपासून सुरू व्हायला लागले, काही जणांचे 12 तारखेचं हॉल तिकीट आलेलं आहे. तर तुम्हाला कोणती कागदपत्र खूप महत्वाचे आहे, जे सोबत नेणं आवश्यक आहे, ते व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत. ही काळजी जर तुम्ही घेतली नाही तर 100% तुम्ही भरतीतून बाद होणार आहात. बाद होणार म्हणजे काय, तर तुम्हाला तिथून भरतीमधून तुम्ही जेवढी मेहनत केलेली आहे ती सगळीच वाया जाणार आहे. म्हणून संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. संपूर्ण व्हिडिओ जर तुम्ही बघितला नाही तर इथं तुमचं 100% नुकसान होणार म्हणजे होणार. काय काय सोबत न्यायचं आहे, चला या पाहूया आपण. बघा, पोलीस भरती 2025 मध्ये तुम्ही फॉर्म भरलेला असेल, कोणत्या ना कोणत्या पदासाठी फॉर्म भरलेला आहे. पोलीस शिपाई, चालक, सशस्त्र पोलीस म्हणजेच SRPF साठी, बँड्समन, कारागृह पोलीस यासाठी भरती राबवण्यात आली होती. 15,631 एवढे पद आपल्याजवळ भरून घेतलेले आहेत. म्हणजेच कुठं जास्त अर्ज आले असतील, कुठं अर्ज कमी आले असतील, तरीही जवळपास सरासरी जर म्हटलं तर एका विद्यार्थ्याला कोणत्या जिल्ह्यात 35 जणांशी कॉम्पिटिशन द्यायची आहे, काही जणाला 50 जणांशी कॉम्पिटिशन द्यायचे, काही जणाला 70 जणांशी कॉम्पिटिशन द्यायचे आहे. म्हणजेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कॉम्पिटिशन द्यायचे, म्हणजे 100 विद्यार्थ्यांना कॉम्पिटिशन कोणत्या जिल्ह्यात द्यायचे आहे. मग इथं घाबरायचं नाही. जो व्यक्ती प्रामाणिक असेल 100% त्याचं कॉम्पिटिशन कमी होते. कारण आता झोपेतून जे उठलेले आहेत, झोपेतून उठून ग्राउंड मारा लागले आणि ग्राउंडवर तुम्हाला गर्दी जास्त दिसायला लागली, इथं कॉन्फिडन्स लूज करू नका. कारण ते कशातलेच नसतात. हे अर्धे विद्यार्थी असे जनरली जातात जे नुकतेच गावाकडून आले आणि फॉर्म भरलेला आहे आणि तयारी करायला सुरुवात केली. कारण झोपेतून उठणारा व्यक्ती अचानकपणे जर कोणती क्रिया करत असतात तिथं सक्सेस त्याला भेटत नाही. म्हणून म्हटलं की तुझे कन्सिस्टंट असेल त्यांना घाबरायचं कामच नाही आहे. जवळपास 6-7 महिन्यापासून जरी तुम्ही तयारी करायली तरी तुम्हाला घाबरायचं काम नाही आहे. ओके, मग ऑनलाईन आपल्याकडून अर्ज बनवण्यात आले होते. आता पोलीस भरतीचे हॉल तिकीट तुमचे आलेले आहे. हॉल तिकीटसाठी ही लिंक तुम्हाला दिलेली आहे. बघा, जर तुम्हाला हे टाईप करता येत नसेल तर तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हॉल तिकीटची लिंक सुद्धा मिळणार आहे. तिथून जाऊन तुम्ही तुमचं हॉल तिकीट चेक करू शकता. ओके, म्हणून तुमच्या मित्र परिवाराला जास्तीत जास्त ही लिंक शेअर करायची आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2025 साठी आवश्यक कागदपत्रे कोणते, जे कागदपत्र तुम्ही नेलेले आहेत तेच कागदपत्र, म्हणजे फॉर्म भरताना तुम्ही दिलेले आहेत ते कागदपत्र खूप महत्वाचे आहे. बघा, इथं यवतमाळ जिल्हा पोलीस भरती दल याचे परिपत्रक आलेले आहेत. उमेदवारांनी सोबत आणायचे आवश्यक कागदपत्रे याचंही जर तुम्हाला स्क्रीनशॉट किंवा फोटो पाहिजेत असेल तर तुम्हाला माझा नंबर दिलेला असेल, त्याच्यामध्ये तुम्ही मला हाय मेसेज करू शकता. मी हे तुम्हाला पर्सनली पाठवणार आहोत. काय काय दिलेलं आहे बघा. सर्वात महत्वाची गोष्ट, तुम्ही फॉर्म भरत असताना जे पासपोर्ट नेलेला आहे, पासपोर्ट जवळपास 4 न्यायचे आहे तुम्हाला. इथं 4
ऑलरेडी सांगितलेलं आहे. पासपोर्ट रंगीत पासपोर्ट असायला पाहिजे, इथं 4 सांगितलेलं आहे. म्हणून म्हटलं की हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्स करायचा, मी माझा नंबर देईल, नंतर तो समजून जाईल. ओके, बघा आता याच्यामध्ये जे जे दिलेलं आहे ते नंतर सांगतो, पहिले हे समजून घ्या. तुम्ही फॉर्म भरताना दिलेले आहे 10वी 12वीचे गुणपत्रक आणि बोर्ड प्रमाणपत्र हे दिलेलं आहे, हे तुम्हाला न्यायचं आहे ओरिजिनल. ओके, ओरिजिनल तर सोबत ठेवायचेच आहे. सोबत प्रत्येक डॉक्युमेंटच्या 2-2 वेगवेगळ्या प्रती बनवायच्या. प्रती तुम्हाला लक्षात ठेवायच्या, प्रती तुम्हाला 2 तरी बनवायच्या किमान. ओके, तर 10वी व 12वीचे गुणपत्रक त्याच्या सेपरेटली 2-2 3-3 झेरॉक्स घेऊन जा. ओके, त्याच्यासोबत बोर्ड प्रमाणपत्राची तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जाऊन त्याची प्रतही न्यायची आहे आणि प्रत नेहमी सेल्फ अटेस्टेड असली पाहिजे. तुम्ही जी झेरॉक्स केलेली आहे त्या झेरॉक्सच्या खाली तुमची सही असणं आवश्यक आहे. सेल्फ अटेस्टेड घेऊन जायचं तिथं, म्हणजे टाइमवर गडबड नाही झाली पाहिजे. एवढे डॉक्युमेंट राहिले, मग तिथं जर तुम्हाला गडबड झाली विद्यार्थी मित्रांनो तर तुमचं कॉन्फिडन्स लूज होतं. म्हणून पहिल्यापासून पूर्वतयारी असणं आवश्यक आहे. कोणत्याही प्लॅनिंगला सक्सेस करण्यासाठी पहिल्यापासून जो व्यक्ती तयारी करून जातो तिथं त्याचा कॉन्फिडन्स लूज होत नसतो. म्हणून कॉन्फिडन्स लूज होऊ द्यायचा नाही तुमचा. ओके, छोट्या छोट्या गोष्टी महत्वाच्या आहे. बघा, उच्चतम शैक्षणिक स्तराचे गुणपत्रक व प्रमाणपत्र, जसं की तुम्ही BA वगैरे दिलं असेल किंवा मग तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल, जे बी असेल, तर त्यासाठी तुम्हाला जे बी प्रमाणपत्र तुम्ही टाकलेले आहेत ते घेऊन जायचे आहे. सोबत शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट असेल तर ते घेऊन जायचं. ओरिजिनल आणि डॉक्युमेंट तुम्हाला झेरॉक्स सुद्धा न्यायचे आहे. जातीचे प्रमाणपत्र सर्वांनाच न्यायचे आहे. जातीचे प्रमाणपत्र एकही डॉक्युमेंट जर तुम्ही मिस केला तर तुम्ही भरतीतून बाद होऊ शकता. म्हणून म्हटलं की तुम्हाला तसं करायचं नाही. काय करायचं आहे तर तुम्हाला इथं सगळे डॉक्युमेंट सोबत न्यायचे आहे. मग काय आहे, जात अधिवास प्रमाणपत्र, म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र डोमिसाईल तुम्हाला न्यायचं आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना डोमिसाईल माहित आहे ते डोमिसाईल काढून घ्या आणि ओरिजिनल सोबत न्यायचं आहे. ओके, नॉन क्रिमिलियर खूप महत्वाची गोष्ट आहे. मागील 3 वर्षाच्या आजचा, म्हणजेच तुम्हाला 31 मार्च पर्यंतचा, तुम्हाला 31 मार्च 2026 पर्यंतचा तुम्हाला काय पाहिजे तर नॉन क्लिअर पाहिजे. बऱ्याचशा जणांचे नॉन क्लिअर जे राहतात ते काय राहतात, आउट ऑफ डेटेड राहतात. म्हणून आउट ऑफ डेटचा तुम्हाला न्यायचं नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर तुम्हाला ते 3 वर्ष असणारा नॉन क्लिअर न्यायचं आहे, जे तुम्हाला लागू आहेत आता. ओके, त्यानंतर जात म्हणजे जात पडताळणी प्रमाणपत्र असल्यास न्या, नसल्यास काही हरकत नाही. जर दिला असेल तर घेऊन जा, नसल्यावर तुम्हाला नोकरी लागल्यावरही देतात. ओके, चला, त्यानंतर EWS प्रमाणपत्र लागल्यास, जर तुम्ही EWS साठी प्रमाणपत्र पात्र असाल तर लागते. ओके, नसल्यास काही हरकत नाही. ओके, आता बऱ्याचशा जणाला हे माहितच नाही राहत की कोणते डॉक्युमेंट आपल्याला लागते, म्हणून डिटेलमध्ये मी तुम्हाला सर्व सांगत आहे. जर तुम्ही खेळाडू असाल 5 गुण मिळतात. खेळाडू, तुम्हाला जर खेळाडूचं प्रमाणपत्र तुम्ही दिलं असेल आणि तुम्ही त्याला काय केलं असेल, जे समजा त्याला ऑनलाईन केलं असेल तर ते लागत असते, हे लक्षात ठेवायचं आहे. खेळाडूचं प्रमाणपत्र त्याचे 5 गुण मिळतात. म्हणून एक एक डॉक्युमेंट खूप महत्वाचं आहे. तुम्ही केअरफुली त्याला विचार करून करायचा आहे. बघा, सेवा प्रमाणपत्र लागल्यास, आता तुम्ही जे जे सेवा दिल्या, जसं काही जण होमगार्ड राहतात, काही जण समजा विविध सेवेमध्ये असतात. ओके, जसं की आता कोणी होमगार्ड राहते किंवा मग कोणी इंडियन आर्मीमध्ये असेल आणि त्याने फॉर्म भरला असेल, सैनिक असेल, माजी सैनिक, ते लागल्यास त्याचं सेवा प्रमाणपत्र, अनुकंपामध्ये असल्यास ते प्रमाणपत्र, मागासवर्गीय असल्यास त्याचा प्रमाणपत्र, अपंग असल्यास त्याचा प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. आणि होमगार्ड प्रमाणपत्र लागते. जवळपास 195 दिवसाचे जर तुम्ही काम केले असेल त्याचे प्रमाणपत्र तुम्हाला लागते, भेटले असतील तर. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट सेवेतील उमेदवाराचे प्रमाणपत्र, जे बी गव्हर्नमेंट सेवेत आहेत त्याचे उमेदवाराचे प्रमाणपत्र तुम्ही दिले असाल तर ते लागतात. अनाथ असल्यास त्याचं प्रमाणपत्र, कारण याच्या वेगळा कोटा राहत असते. MSCIT जर तुम्ही फॉर्म भरला असेल, MSCIT मध्ये दिला असेल तर MSCIT घेऊन जा, कारण ते बेनिफिट राहते त्याच्यामध्ये. ओके, तर याच्यामध्ये काय आहे, आणखी आधार कार्ड तुम्हाला ओरिजिनल न्यायचं आहे तुमचं. आधार कार्ड का, आधार कार्ड नसल्यास तुम्हाला पॅन कार्ड न्यायचं आहे. पॅन कार्ड नसल्यास मतदान कार्ड न्यायचं आहे किंवा मग ड्रायव्हिंग लायसन्स न्यायचं आहे, कारण तुमचा ओळख पटली पाहिजे. ओळख जर नाही पटली तर तुम्ही इथं बाद होऊ शकता. म्हणून तुम्हाला ओळख पटण्यासाठी हे डॉक्युमेंट खूप महत्वाचे असणं आवश्यक आहे. आता मी याच्यात 5 फोटो सांगितले, त्याच्यात 4 फोटो होते, पण मी नवीन 5 साईज म्हणजे फोटो सांगितले. जे तुम्ही फॉर्म पोलीस भरतीला दिलेला आहे तेच फोटो न्यायचे आहे. जेवढे जास्त ठेवाल काय हरकत नाही, एखाद्या वेळेस कमी जास्त होऊ शकते, म्हणून जास्त ठेवायचा. 1-2 जास्त ठेवल्यासही काही प्रॉब्लेम नाही. विद्यार्थी मित्रांनो, बघा,
आता बरेचसे विद्यार्थी जे राहतात, नवीन राहतात, त्याला कळत नाही, घाबरून जातात. इथं घाबरायचं नाही आहे, तिथं पोलीसवालेच राहतात. कोणी असं म्हणजे वेगळं कॅरेक्टर नसते. तर पोलीसवाले माणूसच राहतात, तुम्हाला योग्य पद्धतीने ते मदत करतात. नाही समजल्यास त्यांना विचारायचं आहे कशा पद्धतीने तयारी करायची आहे, कशा पद्धतीने गोळा फेकायचा आहे, तिथं चेक करायचा, अनुभव घ्यायचा आपला. काही जण म्हणतात की आम्ही अनुभवासाठी आलेलो आहोत, पहिली भरती आहे आमची, अनुभवाची भरती आहे. दादा, पहिल्या भरतीत लागणारे विद्यार्थी आहेत, तुझ्यात जर क्षमता असेल तर तू पहिल्या भरतीत लागू शकतो. फक्त तू कॉन्फिडन्स लूज करू नको. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना बघा, पोलीस भरती, वनरक्षक, तलाठी, सरळ सेवा, एमपीएससी इत्यादी पदांकरिता जर तुम्ही तयारी करत असाल तर ऑनलाईन बॅचेस आपल्या अवेलेबल आहेत. ऑनलाईन फास्ट ट्रॅक बॅच जी आहे ती पोलीस भरती 2025-26च्या तयारीसाठी आहे. जोही विद्यार्थी क्वालिफाय होईल, बघा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन घ्या, कारण खूप महत्वाची बॅच आहे. 499 रुपयाला तुम्हाला बॅच मिळणार आहे. काय तर त्याच्यामध्ये विशेषतः आहे शॉर्ट आणि सिंपल ट्रिक्स नुसार संपूर्ण तुम्हाला इथं उदाहरणं कव्हर करून दिल्या जाईल, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त लवकर तुमचा जे डाटा आहे ते कॅप्चर होईल, तुम्हाला जे अभ्यासक्रम आहे ते समजून जाईल. परीक्षा ओरिएंटेडच आपण अभ्यासक्रम इथे घेणार आहोत. ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचे आहे. गुगल प्ले स्टोर वर जाऊन अँबिशन अकॅडमी पुसत सर्च करा, तिथं आपला लोगो दिसेल, तिथून ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे, टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. सोबत ऍप्लिकेशनची लिंक आहे, ऍप्लिकेशन तिथूनही डाउनलोड करू शकता. वेळ वाया घालू नका. जो व्यक्ती वेळ वाया घालणार आहे, वेळेवर सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करणार, त्याला सांगतो मी 100% त्याला यश मिळत नसतं. वेळेवर काहीच करू नका, पहिल्यापासून पूर्व तयारीत राहा. प्लॅनिंग तुमची असली पाहिजे. हा माझा नंबर दिलेला आहे 90 11 37 38 82. ज्याही विद्यार्थ्यांना याची पीडीएफ पाहिजे असेल, या डॉक्युमेंटची पीडीएफ पाहिजे असेल, त्यांना कमेंट बॉक्समध्ये किंवा मग मला डायरेक्टली पर्सनली मेसेज करायचा आहे. आणि जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करायला आणि तुम्हाला ऑफलाईन बॅचची पाहिजे असेल, लेखी प्लस फिजिकलची तयारी तुम्हाला करून घ्यायची आहे, ओके, तर ऑनलाईन आपली ऑफलाईन फास्ट ट्रॅक बॅच बी आहे. तर शॉर्ट आणि सिंपल ट्रिक्स नुसार संपूर्ण गणित, मराठी आणि आपण बुद्धिमत्ता बी तुम्हाला सांगणार आहोत, ज्याच्यामध्ये ट्रिक्स तुम्हाला चांगल्या सांगण्यात येईल. ओके, तुम्हाला भेट द्यायची आहे बिडवईनगर इठावा वार्ड पुसद येथे. सकाळी 8:45 वाजता आपला क्लास असतो. फोन करून तुम्हाला यायचं आहे 90 11 37 38 82 या नंबरवर. आता महत्वाची गोष्ट, तिथे गेल्याच्या बाद तुम्हाला फिजिकल टेस्टसाठी काय महत्वाचं आहे, काय काय फेकावं लागते, कोणते कोणते इव्हेंट राहते, त्याबद्दल थोडीशी माहिती पाहू. बघा, शारीरिक गुण चाचणी 50 गुणांची असते. जो उमेदवार जे आहे शारीरिक आणि शैक्षणिक पात्रता पूर्ण करतात, अशा उमेदवारांना शारीरिक योग्यता चाचणीस हजर राहणे आवश्यक आहे. जर तुम्ही हजर नाही राहिले तरी तुम्ही डिस्क्वालिफाय आहे. हजर राहायचं आहे, काही घाबरायचं नाही. बघा, शारीरिक चाचणीचे गुण पुढील प्रमाणे आहे. बघा, धावणे मुलांसाठी आहे. पुरुष धावणे 20 मार्क तुम्हाला मिळतात. 20 मार्क तुम्हाला मिळतात. ओके, तर म्हणून धावणे तुम्हाला खूप महत्वाचं आहे. 1600 मीटर तुम्हाला धावा लागते. 15 मार्क राहतात तुम्हाला जवळपास 100 मीटर साठी, आणि गोळाफेक साठी 15 मार्क राहतात. असे टोटल 50 मार्क होतात. आणि 50 पैकी पुरुष जनरली जास्तीत जास्त वेळेस 38 प्लस मार्क घेण्याचा प्रयत्न करा, कारण 38 प्लस तुम्ही जर मार्क घेतले तर इथं क्वालिफायचे चान्सेस जास्त वाढतात. कास्ट कोणतीही असो, तुम्हाला 38 प्लस किंवा 40 प्लस ग्राउंड असलं पाहिजे. ओके, कमी असलं तरी होते कधी कधी क्वालिफाय, नशिबावरचा खेळ आहे. आणि कमी असणाऱ्याने घाबरू नका, कारण तुमचा जर पेपर चांगला असेल तर तुम्ही तिथेही लागू शकता. जवळपास मी तुम्हाला कालच्याही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की जो विद्यार्थी समजा 28 वर क्वालिफाय झाला आणि त्यांनी 90 मार्क घेतले, तर लक्ष द्या, हे 8 आणि हे 11 118 मार्क व्हायला लागले. याच्यावरही 100% तुम्हाला क्वालिफिकेशन, जर समजा आता काही जिल्ह्यांचं राहते, जसं एसटी कॅटेगरी म्हटलं किंवा मग एससी कॅटेगरी राहतात, अशा कॅटेगरीमध्ये की नाही 28 वर कधी कधी क्वालिफाय होतात. इथं घाबरायचं नाही आहे अशा विद्यार्थ्यांनी. तर मग काय करायचं आहे, तर पेपर मार्क चांगला बनवा. पेपर खूप महत्वाचा आहे. पेपर तुमचा इम्पॉर्टंट रोल करणार आहे क्वालिफाय झाल्याच्या बाद. म्हणून तुम्हाला म्हटलं की बॅच घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला परीक्षा ओरिएंटेड आपण शिकवणार आहोत. ओके, बघा, त्यानंतर महिला जे उमेदवार आहे त्यासाठी खूप महत्वाचं आहे शारीरिक चाचणीचे गुण कसे राहतात. तर 800 मीटर धावणे त्याच्यासाठी 20 मार्क राहतात तुम्हाला. ओके, त्यानंतर 100 मीटर धावणे त्यासाठी 15 मार्क राहतात. आणि गोळाफेक यासाठी धावणे याच्यासाठी 15 मार्क. टोटल असे 50 मार्क राहतात. मुली जनरली कमी मार्कावरही क्वालिफाय होतात. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, क्वालिफाय झाल्याच्या बाद पेपरवर खूप लक्ष ठेवायचं आहे. मग कॉन्फिडन्स लूज करू नका. आपल्या विद्यार्थी मित्रांना ही माहिती तुम्हाला शेअर करायची आहे. समजलं असेल? ओके, तर बघा,
आता लेखी परीक्षा जर तुम्ही क्वालिफाय झाले त्याच्या बाद लेखी परीक्षेवर खूप महत्वाचा फोकस राहते. काही जिल्ह्यामध्ये पॅटर्न वेगळा राहते, काही जिल्ह्यामध्ये विदर्भाचा पॅटर्न वेगळा आहे, कोकणातला पॅटर्न वेगळा आहे, मराठवाड्याचा पॅटर्न वेगळा आहे. मग ह्याच्यामध्ये जनरली पोलीस भरतीमध्ये अंकगणित तुम्हाला 25 मार्काचा राहते. त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक अंकगणित, त्यानंतर नफातोटा, चक्रवाढ व्याज, सरळ व्याज असे विविध प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारतात. ओके. आणि त्याच्यानंतर बुद्धिमत्ता, यालाही 25 मार्क राहतात. याच्यामध्ये 25 मार्क विचारतात. तार्किक अनुमान राहते, त्यानंतर आकृत्या मोजणे राहते, त्यानंतर कुट प्रश्न राहतात, त्यानंतर एबीसीडी वरील जे प्रश्न राहतात जसं की अंकमाला, अक्षरमाला हे बी राहतात, त्याच्यावरही प्रश्न विचारतात. मराठी व्याकरणावर 25 प्रश्न राहतात. टोटल 25 प्रश्न शाब्दिक जास्त राहतात. शाब्दिक करायचा आहे तुम्हाला, वाक्प्रचार, म्हणी याच्यावर जास्त फोकस करायचा आहे. सोबत पार्ट ऑफ स्पीच म्हणजेच काय तर शब्दांच्या जाती हे खूप महत्वाचे आहे. त्याच्यावरही 7 ते 8 प्रश्न पाहायला मिळतात. ओके. त्यानंतर सामान्य ज्ञान व चालू घडामोडी. आता चालू घडामोडीचा रोल खूप महत्वाचा आहे, कारण 2025-24चा विचार केला असता, जास्तीत जास्त भर जे आहे चालू घडामोडीवर होता. म्हणून चालू घडामोडीचे लेक्चर तुम्हाला करायचे असतील किंवा मग तुम्हाला तयारी करायची आहे पोलीस भरतीची, तर 8:30 वाजता रोज रात्री लाईव्ह लेक्चर राहतात. आपलं जीके संपूर्ण आपण तिथे कव्हर करून देत असतो. ओके. सोबत गणिताचे बरेचसे क्लासेस आपले अपलोडेड आहे, त्याच्यातून बरचसं उतरते, जवळपास रिझल्ट ओरिएंटेड सगळं काही उतरते. तर सर्व व्हिडिओ पाहून घ्या आणि 100% सांगतो यावर्षी गुलाल तुमच्या अंगावर पडला पाहिजे. गुलाल जोपर्यंत तुमच्या अंगावर पडणार नाही तोपर्यंत तुम्ही हारलेले व्यक्ती राहतात आणि आपल्याला हार मानायची नाही, गुलाल पाडायचा आहे. चौकात बॅनर लावायचा आणि चौकात बॅनर लावून जिथे जिथे लोक जळालेले आहे तिथे तिथे त्या लोकांनी पाहिलं पाहिजे की याला करून दाखवलेलं आहे. म्हणून म्हटलं की 100% तुम्ही तुमचं द्या. यावर्षी जीत तुमची निश्चित आहे. यासाठी तुम्हाला तयारी करायची आहे विद्यार्थी मित्रांनो. मग इथं आपण हा व्हिडिओ इथं स्टॉप करू. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही लिंक शेअर करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून भेट देत जा. ओके. धन्यवाद.